आत्ता तरी आघाडीच्या शिवसेना उभाठाच्या दिसत आहेत 19 आणि भाजपा 128. खूप मोठा फरक पडलेला आहे 5 वर्षाच्या ह्या गॅपमध्ये. ह्या एकूण आत्ताचा हा जो कल आपण पाहतोय तो बघताना तुम्हाला काय वाटतं? खास करून भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 2 पक्ष तर आहेतच, पण शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांमध्ये देखील खूप मोठा फरक दिसतोय. तर ही स्थिती 53 आणि कशा 19. प्रकारे आली? आम्ही जेव्हा पूर्वी भारतीय जनता पार्टी सोबत 23 वर्ष जेव्हा आम्ही राजकारण करत होतो त्यावेळेला आहे ना, आम्ही प्रत्येक निवडणुकीनंतर अशी टीका करायचो की जे कोणी सत्ताधारी आहेत ते सत्तेतनं पैसा मिळवतात आणि मग त्या पैशातनं पुन्हा सत्ता मिळवतात. भारतीय जनता पार्टी आता त्याच मार्गावर मार्गक्रमण करते की काय, असं हे ट्रेंड बघून मला स्वतःला जाणवतं आहे. ज्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप या निवडणुकीमध्ये झालं ते सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं, त्याची अनेक उदाहरणं दिली गेली. आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये जाण्यात काही चित्र मला वाटत नाही. सत्ता भारतीय जनता पार्टीच्या समोर आहे. भारतीय जनता पार्टी आता सत्ता बनवायला चालली असं या कलांवरनं वाटतं आहे. ही सत्ता कशी मिळाली, काय मिळाली, त्याची सगळी जी काही उदाहरणं आहेत ती आपल्या समोर आहेत. आपण आता राजकीय दृष्ट्या असा विचार केला पाहिजे की महाराष्ट्राचं काय होणार. महाराष्ट्र जो कर्जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये, महाराष्ट्रातले जे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर पळवले गेले गेल्या 5 वर्षामध्ये, तर 2.5 वर्षामध्ये विशेषतः, तर ते आता महाराष्ट्राला मिळणार की नाही, महाराष्ट्रामध्ये रोजगार पुन्हा येणार की नाही, कर्जबाजारी राज्य जे आहे ते आता पुन्हा आपण ट्रॅकवर कसं आणणार. आता तुम्ही पाहिलं असेल की निवडणुकीपूर्वी जनतेला आकर्षित करण्यासाठी जे निर्णय घेतले गेले, म्हणजे विशेषतः महायुती सरकारने गेल्या 2-3 महिन्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर या काळात जवळपास 7,500 शासन निर्णय घेतले. त्याच्यामध्ये इतक्या त्यांनी घोषणा करून ठेवलेल्या आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप त्यांनी जाहीर करून ठेवलेलं आहे. हा सगळा पैसा आपण कुठून आणणार. महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती जी आताची आहे ती खरंच चिंतनीय आहे. त्या सगळ्याचा आपण विचार कसा करणार. सत्ता येते, सत्ता जाते, परंतु महाराष्ट्र जो आहे तो वाढला पाहिजे, तो पुढे आला पाहिजे अशी आमची भूमिका होती. हीच भूमिका आम्ही पूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये राज्यभर फिरताना उद्धव साहेबांनी ज्या सभा घेतल्या, आदित्यजींनी ज्या सभा घेतल्या, शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीचे नेते जे सतत सांगत होते की महाराष्ट्र लुटला जातोय, तो लुटला जाऊ नये यासाठी ही निवडणूक आहे. तर त्या सगळ्याचा विचार जनतेने केला असं आम्हाला वाटलं होतं. परंतु जे कल दिसतात त्याच्यातनं ठीक आहे हर्षलजी, आता एक आमच्याकडे संजय राऊतांची रिएक्शन आली आहे. त्यांनी असं म्हटलंय की हा निकाल आम्हाला मान्य नाही. हा जर बॅलेट पेपरवर घेतला असता तर वेगळा लागला असता. पुन्हा एकदा ते ईव्हीएम मशीनवर गेलेत सर. तर दरेकर सर याबद्दल तुमचं काय म्हणणं? मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण कुठलाही पराभव झाला तर खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे. आपल्या झालेल्या चुका मान्य करून दुरुस्त करून पुढे गेलं पाहिजे. जे आम्ही लोकसभेत केलं, लोकसभेमध्ये आम्हाला काही ठेच लागली, आम्ही शांतपणे नियोजन केलं आणि जनतेला काय हवं आहे, जनतेचा काय कल हवा आहे त्या दृष्टीनं देवेंद्रजींनी नियोजन केलं. मला आता वाटतं आमच्या हर्षल प्रधान या ठिकाणी सांगतात की महाराष्ट्राचं काय होणार, कर्जबाजारी होणार. म्हणजे यांच्याकडे काय जादूची कांडी होती का? 1,500च्या योजनेला विरोध करायचा आणि 3,000 आम्ही देणार बोलतात. एकीकडे तिजोरीवर ताण येणार बोलतात. म्हणजे लोकांनी हे दुटप्पी भूमिका काढायला मार्ग नव्हता. आता केंद्रात आमचं सरकार असल्यावर महाराष्ट्रात आमचं सरकार आलं तर सरकारला ताकद मिळेल की केंद्रात आमचं सरकार असताना विरोधी पक्षाला सरकार दिल्यावर ताकद मिळेल, हे आता लोकांनी बघितलेलं आहे, ओळखलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आता पराभव हा स्वीकारायला पाहिजे. आमच्या नेत्यांनी लोकांना तुमचं तिरस्काराचं विखारी बोलणं आवडत नाही. आपण बघाल देवेंद्रजींनी जो संयम हीच त्यांची ताकद आहे, तेच त्यांचं सामर्थ्य आहे. आमचे सारंग साहेबांनी बोललं खरं आहे, मी साक्षीदार आहे. म्हणजे डोळ्यातनं आज मला सांगताना पाणी येतं. एखाद्या व्हिलनसारखा त्यांना पिक्चर, पण लोकांच्या मनात त्याच्याविषयी खंत होती. नाही, आम्ही ह्या माणसाच्या मागे उभे राहणार, आम्ही देवेंद्रजींना पाठबळ देणार. आणि त्या पद्धतीनं लोकांनी शांतपणे, आता मराठा आंदोलनाचा विषय, हे आंदोलन पवार साहेबांनी चालवलं, उद्धव साहेबांनी खतपाणी घातलं का फक्त देवेंद्रजींना टार्गेट केलं होतं? कुठल्याही पक्षाची स्पष्ट भूमिका आली नाही. आम्ही स्पष्ट भूमिका घेतली. आम्ही ओबीसीतनं आरक्षण देऊ शकत नाही आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण त्या ठिकाणी SC-BCतनं दिलं आहे. परंतु खोटं पिक्चर
कारण यांचा खोट्यावर एवढा प्रचंड विश्वास बसला होता की लोकसभेला यश मिळालं होतं. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की रडीचा डाव खेळू नये. राजकारणात जय पराभव त्या ठिकाणी होत असतो. आता संजय राऊत आमचे तर महाविद्वान आहेत, बोलतो कुछ तो गडबड आहे. चुकून हा निकाल त्यांच्या बाजूनी असता तर गडबड नसती. मला वाटतं संजय राऊतांनी पहिली बडबड थांबवली पाहिजे. संजय राऊतांनी बडबड तोंडाला पट्टी त्या ठिकाणी लावली पाहिजे. ज्याने मोठं नुकसान या ठिकाणी उभाटाचं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हर्षलजी, तुम्ही ऐकताय दरेकर साहेब काय म्हणतायत ते, तुमचे काय याबद्दल प्रतिक्रिया आहे राऊतांच्या तर साहेब विधानाबद्दल? आमचे मित्र आहेत आणि ते अतिशय विद्वान आहेत. मला त्यांना खरोखर शुभेच्छा द्याव्याशा वाटतात, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कशा पद्धतीने वागणूक मिळते ह्याचा अनुभव त्यांना लवकरच येईल. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्ष अनेक जण जे काम करतायत त्यांना काय मिळालं हा एक मोठा प्रश्न आहे. आपण थोडासा याचा विचार करायला पाहिजे. जे प्रवीण काळजी आमचे नका मित्र आहेत, जे इतर पक्षातनं आले त्या सगळ्यांना सगळं मिळालं. जे भाजपाचे खरे कार्यकर्ते होते ते आता कुठे आहेत? म्हणजे त्यांना काय या तुमच्या विधानावर दरेकर साहेबांना बोलायला मला काय असेल? प्रधान साहेब, मी शिवसेनेतनं आलोय. माझ्या एवढी मला शिवसेना माहिती आहे तुम्ही ना. पण मी जवळून म्हणालो तुम्ही शिवसैनिक मित्र कुठे आहेत? आहात. ते बाळासाहेबांसाठी कस्ता खाणारे. तुमच्याकडे आहेत आता ना, हायफाय अजून आम्ही कॉर्पोरेट आहोत ना, संस्कृती आम्ही आली काम करतोच आहोत. आणि तुम्ही भाजपची काळजी करू नका. भाजप जुन्यांची काळजी मी घेतं भाजपची आणि नाही. नवीनचाही मी तुम्हाला सन्मान देतात. शुभेच्छा देतोय. त्याच्यामुळे मी तुम्ही भाजपची प्रामाणिकपणे काळजी कबूल नाही, करा तुम्हाला ना. शुभेच्छा देतो. अहो, शिवसेनेत जुने शिवसैनिक कुठे आहेत? देशोधडीला लागले. मराठी माणसं मुंबईत आहेत ना, कल्याण, अजूनही काम वसई करतात. विरारला गेली ना, कसाऱ्याला गेली. त्याच्यामुळे दुरुस्त व्हा, माझी नम्र विनंती आहे. शिवसेना संपावी उभाटा असं मला अजिबात वाटत नाही, परंतु ती तुम्ही संपणार दुरुस्तच नाही, व्हायला त्याची तयार काळजी नाही. करू नका. ती संपणार Please नाही. दुरुस्त व्हा. सारंगजींना पण मला बोलायचं मला आहे. मला याच्यात मला एक याच्यात मुद्दा असा मांडायचा आहे की संजय राऊतांनी जे काय म्हटलं त्याच्यात राजकीय जे काय असेल ते आरोप प्रत्यारोप होतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण ते जर त्यांनी EVM बद्दल जर शंका